सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांना अडवणूक करून 5% 15%पर्यंत पैसे खायचे धंदे चालू होते। लाल डायरीमध्ये तो हिशोब होते, ते हिशोब आम्ही उघडकीस आणले। सरकारी कामात थोडा वेळ होतो, परंतु किती वेळ थांबायचं? 2 महिने थांबायचे आम्ही। पालकमंत्री आबिटकर यांनी ते रॅकेट एकदाच उद्ध्वस्त करावं। संजय पवार, नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय कोल्हापूर येथे अनेक वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी व अन्य कामांसाठी अधिकारी व कर्मचारी बिनधास्तपणे आर्थिक लूट करत असल्याची माहिती मिळाली होती। वरिष्ठांपासून शिपायांपर्यंत एक पद्धतशीरपणे पैसे खाण्याचे रॅकेट झाले होते। तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक व विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर सुद्धा अनेक तक्रारी झाल्या होत्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक स्टिंग ऑपरेशन करून आर्थिक देवाणघेवाणाची एक लाल डायरी शोधून कशा पद्धतीने या सरकारी दवाखान्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा बुरखा फाडण्यात आला होता। मात्र त्यांच्यावर अजून कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप संजय पवार यांनी केला। ते म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे कोल्हापूर ह्या दवाखान्यामध्ये अनेक वर्षापासून तिथं बिलांसंदर्भात बिलं मंजूर करण्याचा भ्रष्टाचार सुरू होता। सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांना अडवणूक करून 5% 15%पर्यंत पैसे खायचे धंदे चालू होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि तिथं लाल डायरीमध्ये तिथं हिशोब होते, ते हिशोब आम्ही उघडकीस आणले आणि तिथं भांडाफोड केला की कशा पद्धतीने ह्या सरकारी दरम्यान लूट सुरू आहे। त्यापासून एक समिती नेमली आबिटकर साहेबांनी। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला। आमचे शिवसेना नेत्याने आमदार भास्कर जाधव साहेबांनी प्रश्न उपस्थित केला। तिथं आबिटकर साहेबांनी उत्तर दिले की कोणत्यापासून आम्ही तातडीने समिती नेमतोय आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय। आज 2 महिने झाले, का अजून कुठं कारवाई होत नाही? अहवाल तयार झाला, अहवाल मिळाला, मग कुणाला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करताय? का अशा नालायक लोकांना की बदनाम करतायत, आरोग्य खातं कोल्हापूर बदनाम करतायत, सर्वसामान्य लुटतायत। ही जी कोण दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा। मग सिव्हिल सर्जन असून दे किंवा कर्मचारी असून दे, ते रॅकेट एकदाच उद्ध्वस्त करा असे आमचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आबिटकर साहेबांना विनंती आहे। आता संदर्भात आम्ही जे निवेदन दिलं त्याने आम्हाला सांगितलं जे आम्हाला जे अधिकारी आहेत त्या अधिकारांचं अंमलबजावणी वरिष्ठ करतात आणि जे इथले जे अधिकारी आहेत सिव्हिल सर्जन अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत 3 दिवसात ह्या लोकांना त्या नोकरीवरून कार्यमुक्त करतो अशा पद्धतीने आम्हाला संबंधित सुरेश या अधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे। लोकशाही मार्गानं आम्ही त्यांना आत्तापर्यंत जवळजवळ 2 महिने वेळ दिला आम्ही। ठीक आहे, सरकारी कामात थोडा वेळ होतो, परंतु किती वेळ थांबायचं? 2 महिने थांबायचे आम्ही। आता परत आम्ही थोडे दिवस थांबणार आहोत आणि आता पुढचा मोर्चा आमचा आरोग्यमंत्री आबिटकर साहेब यांच्यावर असणार आहे। त्यांना आम्ही विचारणार, कारण हे जे निष्क्रिय अधिकारी बसवले इथं असतील, बोर्डचे बी धोरणावाले खोटारडे अधिकारी बसवले असतील, फसवणारे अधिकारी बसवले असतील, तर मग नाईलाज स्वतः शेवटी आम्हाला आबिटकर साहेबांचे पर्याय नाही आहे। तसेच लाल डायरीमधील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन प्रभारी डॉक्टर सूर्यवंशी यांना देण्यात आले। तसेच या प्रकाराबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं। या आंदोलनात विजय देवणे, मंजित माने, विराज पाटील, अवधूत साळोखे, सुरेश पोवार, राजू यादव, प्रशांत पोवार, दीपक गौड, दिलीप देसाई, स्मिता सावंत, रणजित आयरेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।